नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण इथं अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने पुरणाची पोळी करणार आहे आणि मिक्सरचा वापर न करता आंब्याचा रस करणार आहे। म्हणजे पुरणाचा रस आपण इथं तयार करणार आहे। आता इथं मिक्सरचा वापर न करताच आपल्याला पुरणाची पोळी आणि आंब्याचा रस करायचा आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर आपल्याला हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे। 1 वाटी डाळ घ्यायची। आता ही डाळ आपल्याला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आता इथे डाळ व्यवस्थित धुवून झालेली आहे। आता ज्या वाटीने आपण डाळ घेतलेली होती त्याच वाटीने 3 वाटी पाणी घ्यायचं आहे। किंवा तुम्ही आमटीसाठी डाळचं पाणी काढत असाल तर थोडं पाणी जास्त टाकलं तरी सुद्धा चालेल। आता गॅसवरती ठेवायचं, पाण्याला छान खळखळून उकळी येऊ द्यायची आहे। आता पाण्याला छान खळखळून उकळी आली की बघा वर जो फेस आलेला असतो ना, तो फेस आपल्याला अशा पद्धतीने चमच्याने काढून घ्यायचा आहे। आता असं केल्याने काय होईल, पुरणाची पोळी खाल्ल्यावर कोणाला त्रास होत असेल तो त्रास अजिबात होणार नाही। फक्त अशा पद्धतीने आपल्याला पाण्यावरचा फेस काढून घ्यायचा आहे। आणि काय होईल ना, पुरणाची पोळी खाण्याला तर खूप छान लागतेच आणि विशेष म्हणजे अजिबात पुरणाच्या पोळीचा त्रास होणार नाही। आता फेस सर्व काढून झालेला आहे। आता अजून आपल्याला पाण्याला छान खळखळून उकळी येऊ द्यायची आहे। नंतर त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं, चिमूटभर हळद टाकायची आहे। हळद टाकल्याने पुरणाला खूप छान रंग येतो। नंतर 1 चमचाभर तेल टाकायचं। आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालं की आपल्याला कुकरला झाकण लावायचं आहे आणि 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। आता शिट्ट्या होत आहे तोपर्यंत आपल्याला रस करून घ्यायचा आहे। तर काय करायचं, आता आंबे घ्यायचे, आंबे स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे आहे। आता त्यावर पाणी टाकायचं। आता यावर थोडं मीठसुद्धा मी टाकलेलं होतं, ते शूट करायला राहून गेलं। आता देठाजवळ जे असते ते आंबे व्यवस्थित आपल्याला धुवून घ्यायचं आहे। आता आंबे व्यवस्थित धुवून झाले की लगेचच आपल्याला ते कट करून घ्यायचे आहे। देठाजवळचं कट करायचं आणि अशा पद्धतीने छान लांब लांब फोडी करून घ्यायची आहे। आता आपल्याला सर्व आंबे व्यवस्थित बघून घ्यायचे आहे, कारण आंब्याला कीड वगैरे असली तर ते निघून जाईल आणि आपल्याला दिसेल सुद्धा। आता बघा छान आंबे आपल्याला कट करून घ्यायचे आहे। सर्व आंबे आपल्याला अशाच पद्धतीने कट करून घ्यायचे आहे। आता आंब्याचा रस इथे मिक्सरचा वापर न करता करायचा आहे। तर काय करणार आहे, पुरणाच्या पोळीसाठी पुरणसुद्धा मी पुरणाच्या चाळणीनेच करणार आहे आणि रससुद्धा बघा। एक मोठं भांडं घ्यायचं, त्यावरती पुरणाची चाळणी ठेवायची आणि अशा पद्धतीने आपल्याला सर्व आंब्याच्या जे फोडी असतात ते आपल्याला अशा पद्धतीने हाताने करून घ्यायचं आहे। म्हणजे आंब्याचं गर खाली पडेल आणि साल हातामध्ये राहील आणि अगदी क्लीन अशी साल निघत आहे आणि गरसुद्धा व्यवस्थित आपला मोठ्या भांड्यामध्ये पडलेला आहे। आता साल झालेली आहे। आता आंब्याची जी कोड असते ती सुद्धा आपल्याला तशीच पद्धतीने करून घ्यायची आहे। अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी केलेली आहे। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बघा आता थोडा गर राहिलेला आहे। आता अशा पद्धतीने चमच्याने आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि आता बघा एवढंच वरचं निघालेलं आहे आणि व्यवस्थित आपला आंब्याचा रस तयार झालेला आहे। इथं मिक्सरचा वापर न करताच मी रस केलेला आहे, तरीसुद्धा तुम्ही बघू शकतात अगदी मऊसूद आणि एकसंध असा रस झालेला आहे। आता यावर चवीनुसार साखर टाकायची आहे। आता गोडचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात। आता लगेचच यामध्ये पुरणाच्या पोळीसोबत रस खायचा आहे, तर काय करायचं, त्यामध्ये 1 कप भरून दूध टाकायचं आहे। दूध आणि आंब्याचा रस व्यवस्थित आपल्याला रवीने मिक्स करून घ्यायचं आहे। आता पुरणाच्या पोळीसोबत आंब्याचा रस खायचा असेल तर दूध नक्की टाका, म्हणजे पुरणाची पोळी खाण्याला खूप छान लागते। नंतर यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकायची आहे आणि नंतर अजून आपल्याला रवीने अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे। आता इथं एकसंध मऊसूद असा रस तयार झालेला आहे। अगदी साध्या पद्धतीने केलेला आहे, तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। मिक्सरचा वापर न करताच आपल्याला मऊसूद असा रस तयार करता येतो। आता लगेचच एका साईडला डाळसुद्धा शिजून झालेली आहे। आता बघा छान मऊसूद अशी डाळ शिजून झालेली आहे। आता आपल्याला आमटीसाठी हे पाणी काढून घ्यायचं आहे। आता इथं मी आमटीचा व्हिडिओ केलेला नाही, जर तुम्हाला आमटीचा व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की कमेंट करा, मी नक्की करून दाखवेल। आता बघा छान 5 मिनिटांनंतर आपल्याला डाळ चाळणीवरती काढून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिटं राहू द्यायची आणि डाळचं पाणी आहे ते वेगळं ठेवायचं आहे। आता त्याच कुकरमध्ये आपल्याला ही डाळ अजून टाकायची आहे। आता ज्या वाटीने आपण डाळ घेतलेली होती त्याच वाटीने आपल्याला गूळ घ्यायचा आहे। डाळचं प्रमाण आणि गूळचं प्रमाण तुम्ही सेम ठेवू शकतात, पण तुम्हाला जर गोड कमी जास्त लागत असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकतात किंवा गुळाऐवजी साखर टाकायची असेल तरीसुद्धा चालेल। आता गूळ आणि डाळ आपल्याला अजून कुकर गॅसवर ठेवायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता मिक्स करून घ्यायचं आणि गुळाचं पाणी होऊ द्यायचं आहे, तोपर्यंत आपल्याला सतत मिक्स करायचं आहे। आता गुळाचं पाणी झालेलं आहे। आता लगेचच यामध्ये गुळाचा पदार्थ आहे तर जायफळ पावडर टाकायची, अर्धा चमचा जायफळ पावडर टाकायची। आता अजून आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि छान असं घट्टसर गोळा होऊ द्यायचा आहे। आता पुरण व्यवस्थित तयार झालेलं आहे, हे कसं ओळखायचं तर बघा छान पूर्ण आपल्याला जे गुळाचं पाणी झालं होतं
ते थोडं अटू द्यायचं आणि घट्टसर गोळा होऊ द्यायचा आहे. आणि चमच्याने बघा एका साईडने केलं तर ते सहज एका साईडने होत आहे, म्हणजे आपलं पुरण व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता या स्टेजला गॅस बंद करायचा आणि नंतर यामध्ये चिमूटभर वेलची पावडर टाकायची. वेलची पावडर टाकल्याने पुरणाला खूप छान सुगंध येतोच, पण टेस्टसुद्धा खूप भारी लागते. आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे. आता इथून मात्र आपल्याला पटपट हात चालवायचा आहे. जेवढं शक्य होत असेल तेवढं गरम गरमच आपल्याला पुरणाच्या चाळणीवरती पुरणाची जी डाळ तयार करून घेतलेली होती ते टाकायची आणि पुरण तयार करून घ्यायचं आहे. हाताला चटके लागू नये त्यासाठी काय करायचं, ग्लासाने अशा पद्धतीने आपल्याला डाळ व्यवस्थित घासून घ्यायची आणि पुरण तयार करून घ्यायचं आहे. आता बाकीची सुद्धा मी डाळ अशाच पद्धतीने पुरणाच्या चाळणीवरती टाकलेली आहे आणि ग्लासाने करून घेणार आहे, किंवा तुम्ही तांब्याने किंवा वाटीने सुद्धा करू शकतात. आता इथं अगदी पटकन असं पुरण तयार झालेलं आहे आणि हाताला किंवा ग्लासाला अजिबात पुरण लागलेलं नाही. अगदी परफेक्ट असं पुरणसुद्धा तयार झालेलं आहे. आता हे पुरण अगदी पटकन तयार होण्यासाठी गरमागरमच आपल्याला पुरण तयार करायचं आहे. आता चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचं आणि दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. आता हाताला अजिबात पुरण चिटकत नाही, म्हणजे अगदी परफेक्ट पुरण तयार झालेलं आहे. आता लगेचच काय करायचं, आपल्याला पुरणाच्या पोळीसाठी गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे. आता इथं मैद्याचा वापर अजिबात करायचा नाही. गव्हाचं पीठ काय करायचं, जी मैदा गाळायची चाळणी असते, सर्वात बारीक जी चाळणी असते ना, त्याच्याने आपल्याला हे पीठ गाळून घ्यायचं आहे. किंवा तुमच्याकडे अशी चाळणी नसेल तर तुम्ही कापडावरती पीठ टाकायचं आणि छान असं पीठ गाळून घ्यायचं आहे, म्हणजे वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे. आता बघा पीठ वरचा कोंडा पूर्ण निघून गेलेला आहे आणि बारीक पीठ असं तयार झालेलं आहे. आता हे पीठ काय करायचं, आपल्याला थोडं बाजूला काढायचं आहे, कारण पोळीला लावण्यासाठी सुद्धा याच पिठाचा आपल्याला वापर करायचा आहे. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि अगदी चिमूटभर हळद टाकायची आहे. आता हळद, मीठ आणि पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर पाणी टाकायचं आहे. आता हे पुरणाचं पोळीसाठी पीठ मळण्यासाठी एक लक्षात असू द्यायचं, जे नेहमीचं पोळीसाठी पीठ मळतो त्याचे थोडंसं सैलसर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त घट्ट गोळा मळायचा नाही, अगदी सैलसर पीठ मळून घ्यायचं आहे. आता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि पीठ मळून घ्यायचं आहे. छान असा एकसंध गोळा होऊ द्यायचा आहे आणि बघा छान असं मऊसूत पीठ मळून तयार झालेलं आहे. आता हे पीठ काय करायचं, आपल्याला यावरती ओला कपडा ठेवायचा आहे, किंवा तुम्ही प्लास्टिक शीटमध्ये सुद्धा कुणा ठेवू शकतात, पण प्लास्टिक शीटमध्ये न ठेवता ओला कापड करायचा आणि तो पिठावरती ठेवायचा आहे. आणि नंतर 10 ते 15 मिनटं पीठ तसंच कापड खाली झाकून ठेवायचं. आणि तर पीठसुद्धा व्यवस्थित झालेलं आहे आणि पुरणसुद्धा. आता बघा छान असं पीठ सैलसर झालेलं आहे. आता काय करायचं, ते हाताला थोडं चिटकत आहे, तर त्यासाठी थोडंसं पीठ टाकायचं आणि आपल्याला पीठ अजून थोडं मळून घ्यायचं आहे, म्हणजे छान असं मऊसूद असं पीठ तयार होऊन जाईल. आता पीठसुद्धा तयार झालेलं आहे. आता छोटे छोटे गोळे आपल्याला करून घ्यायचे आहे. बघा छान असं पीठ मऊसूद तयार झालेलं आहे. आता थोडं हाताला तेल लावायचं आणि छान असे गोळे करून घ्यायचे आहे. आणि आपण जेवढं गव्हाचा पिठाचा गोळा घेतला त्याच्या दुप्पट आपल्याला पुरण घ्यायचं आहे. सेम प्रमाण किंवा कमी जास्त करू नका. जेवढा गव्हाचा पिठाचा गोळा असला त्याच्या दुप्पट पुरण घ्यायचं, म्हणजे छान पुरणाची पोळी तयार होईल. आणि बघा आता अशा पद्धतीने गोळे करून घ्यायचे आणि हाताने असं गोल वाटी करून घ्यायची आहे. अशा बोटाच्या मदतीने करायचं आणि छान अशी वाटी तयार करून घ्यायची आणि त्यावर पुरणाचा गोळा ठेवायचा आहे. आणि आता हे पुरण आपल्याला व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. जसं आपण मोदक भरतो तसे आपल्याला हे पुरणाच्या पोळीसाठी भरून घ्यायचं आहे, म्हणजे एक प्रकारे गोळा तयार करून घ्यायचा आहे. छान पीठ आपल्याला वरपर्यंत छान दाबत भरून घ्यायचं आहे. आणि जे एक्स्ट्राचं पीठ असते ते पीठ अजिबात काढायचं नाही, ते तसंच बोटाने आपल्याला तिथंच दाबून द्यायचं आहे आणि छान असं हातानेच गोल गोल फिरून घ्यायचं आहे. अगोदर पीठ लावायचं, नंतर हाताने फिरून घ्यायचं आणि नंतर पुरणाची पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. आता पुरणाची पोळी लाटताना एक लक्षात असू द्यायचं की पुरणाची पोळी आपल्याला एका साईडने लाटायची नाही, दोघं साईडने लाटायची आहे. कारण की तुम्ही जर एका साईडने लाटली तर ते एका साईडने छान मऊसूद होते, पण दुसऱ्या साईडने कडक होते. तर तसं न करता आपल्याला दोघं साईडने पुरणाची पोळी लाटायची आहे. अलटीपलटी करायची आणि पुरणाची पोळी लाटून घ्यायची आहे. आता लगेचच एका साईडला मी तावासुद्धा तापत ठेवलेला आहे, त्यावर पुरणाची पोळी टाकायची आणि पोळी शेकून घ्यायची आहे. आता पुरणाची पोळी शेकताना काय करायचं, अगदी थोडा वेळ होऊ द्यायची आणि नंतर पलटी करायची आहे. तुम्ही जर नवीन असाल ना पुरणाची पोळी करण्यासाठी, तरीसुद्धा तुम्हाला अगदी सहज ही पुरणाची पोळी जमेल, अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता दुसऱ्या चमच्याचा वापर न करता झाऱ्याचा वापर करायचा आणि पोळी पलटी करायची आहे. आता तूप लावायचं किंवा तुपाऐवजी तेलसुद्धा लावू शकतात, पण तूप लावा, खूप छान लागते पुरणाची पोळी. नंतर बघा झाऱ्याने अशा पद्धतीने पलटी करून घ्यायची आहे आणि किती टुमटुमीत अशी पुरणाची पोळी तयार झालेली आहे. आता दोघं साईडने छान शेकून घ्यायची आणि बघा खूप जबरदस्त अशी पुरणाची पोळी तयार झालेली आहे. आता अशाच पद्धतीने सर्व पुरणाची पोळी आपल्याला करून घ्यायची आहे. आता बघा
छान अलटीपलटी करायची आणि पुरणाची पोळी शेकून घ्यायची आहे. तूप छान लावायचं आणि तिथं छान अशा पुरणाच्या पोळ्या तयार झालेल्या आहे. आता तुम्ही बघू शकतात रंगसुद्धा खूप भारी आलेला आहे आणि चवीला तर खूप भन्नाट झालेले आहे. अशा पद्धतीने तुम्ही पुरणाची पोळी नक्की करून बघा. आणि आंब्याचा रस. आता या रेसिपीसाठी काही खास टिप्स. पहिली टिप्स म्हणजे पुरणाची डाळ शिजवताना जसं मी दाखवून दिलं तुम्हाला तसंच वरचा फेस काढून घ्यायचा आणि नंतर कुकरला झाकण लावायचं आणि शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. आणि आता तुम्ही बघू शकतात पुरणाची पोळी अगदी काठोकाठ असं पुरण लागलेलं आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने पुरण भरलं तर अगदी काठोकाठ पुरण लागते आणि पुरणाची पोळी तयारसुद्धा होते. आणि दुसरं म्हणजे आंब्याच्या रससाठी मिक्सरचा वापर न करता रईने किंवा पुरणाच्या जाळण्याने अशा पद्धतीने रस एकदा तुम्ही नक्की करून बघा. सर्वांना खूप आवडेल. आणि अजून एक, पुरणाच्या पोळीसोबत आंब्याचा रस करत असाल तर त्यामध्ये 1 वाटी किंवा 1 कपभर दूध नक्की टाका. रससुद्धा खूप भारी होईल आणि पुरणाची पोळी तर खूपच भारी लागेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.